उपस्थित धम्मपीठावरती उपस्थित असलेल्या भिक्खू संघाला मी पंचांग प्रणाम करतो। सर्वांची नावं घेत नाही आणि जे उपस्थित सर्व बंधू आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि अध्यक्ष माझे मित्र गेल्या 10-15 वर्षापासूनचे प्रबुद्ध साठे। मुंबईला असताना एक अंगावर शहर आणणारे एक वाक्य माझ्या कानावर पडलं, ते प्रबुद्ध साठेंच्या आईचं। प्रबुद्ध साठेंची आई म्हणाली, मी मागीन म्हणून जन्माला आले असेल तर मागीन म्हणून मरणार नाही आणि आज मी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे। हे या धम्म दीक्षाच्या सोहळ्याचं एक चांगलं प्रतीक आहे। गेल्या 3 महिन्यापासून प्रबुद्ध साठे चला आपल्या बुद्धांच्या घरी हे अभियान चालवतात आणि अभियान चालवत असताना गेल्या 2 महिन्यापासून ते या ठिकाणी राबतात। त्यांचं फळ म्हणजे उपस्थितांचा भिक्खू संघ आणि उपस्थित हात म्हणले आमचे धम्मबांधव। 2 मातांचरमकार ओबीसी मराठा कोल्हापूर कर्नाटक यांच्याकडून आलेले लोक आज या ठिकाणी बुद्धांच्या दारी प्रवेश करतात। यांचं सर्वच्या सर्व श्रेय प्रबुद्ध साठे साहेबांना। 1855 साली मुक्ता साळवेंनी महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये निबंध लिहिताना या सनातन्यांना विचारलं होतं की आमच्या महारामांगाचा बौद्ध धर्म कोणता। तर 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून दिलं, मुक्ताजी साळवे आमचा महारामांगाचा नाही, तमाम बहुजनांचा 85% लोकांचा धर्म म्हणजे विज्ञानवादी बौद्ध धर्म आहे। आणि बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम, प्रबुद्ध भारत घडवण्याचं काम आमचे प्रबुद्ध साठे करतायत। तन मन धनाने खर्च करतायत। भविष्यामध्ये येताना भविष्यामध्ये अडचणी आल्या तर बौद्ध बांधवांची एक जबाबदारी आहे की मातंग समाज, गौड समाज, चंद्रकांत समाज आमच्या धर्मामध्ये येतोय, त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या देशाला धक्का लावला तर जीवाचं पाणी करणं हे बौद्ध धर्माचं काम आहे, बौद्ध लोकांचं काम आहे। बौद्ध लोकांनी नुसतं लांबून बघून चालणार नाहीये। मातंग समाज आपल्या वाटेवर येतात, चर्मकार बांधव आपल्या वाटेवर येतात, मराठा बांधव आपल्या वाटेवर येतात। मी आमच्या बौद्ध बांधवांना विनंती करतो की लांबून बघू नका, जवळून या। आर्थिक परिस्थिती नसेल तर हालमोठ्या खुर्च्या लावा, परिस्थिती असेल तर 10-5 हजाराची पावती फाडा, काहीच नसेल तर मोठं मन करून प्रबुद्ध साठेचं अभिनंदन करा। जसं एवढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू धर्मात जन्मलो असतो तर हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली होती। बाबासाहेब, बाकीचे लोक म्हणतात बाबासाहेब म्हणले होते की मी अजून धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेतल्यानंतर मी अजून 5 वर्ष जगलो तर कर्नाटक, मध्य प्रदेश, बेंगलोर या ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेईन आणि तमाम बौद्धांचं तमाम भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही। दुर्दैवानं थोडं बहुत स्वप्न बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलंय आणि बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आमचे प्रबुद्ध साठे पूर्ण करण्यासाठी मैदानात आहेत। तुमचं आमचं सर्वांचं काम आहे प्रबुद्ध साठेला तन मन धनाने त्यांना आर्थिक सहकार्य करायचंय, मनापासून सहकार्य करायचंय। मला सकाळी नाश्ता करताना प्रबुद्ध साठे साहेब म्हणले, चंद्रसेन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले, काही सनातनी मंडळींनी त्यांना सांगितलंय आमचे चोकोबा महाराज तुम्ही 4 बुक शिकलात का म्हणून स्वतःला काय समजता। अशा पद्धतीचं पंढरपूर नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलं होतं आणि या पंढरपूर नगरीमध्ये धम्मदीक्षेचा सोहळा घेऊन त्या अपमानाचा बदला प्रबुद्ध साठे करतायत। मित्रांनो, बरेच वक्ते आहेत, मी जास्त बोलणार नाही। आयोजकांना धन्यवाद देतो, प्रबुद्ध साठे यांचं हार्दिक अभिनंदन करतो। प्रबुद्ध
साठे यांच्या आईचं, तमाम त्यांच्या बहिणींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो. मी स्वतः आमची खाना पनवेल जिल्हा रायगड तुमच्या सोबत आहोत. चला बुद्धाच्या दारी या अभियानाला आम्ही तुमच्या सोबत राहू, तर मन धनाने उभं राहू. मी जाता जाता एवढं सांगतो की 2 घोषणा देतो, त्या तुम्ही घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, प्रबुद्ध साठे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रबुद्ध साठे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भीम, जय संविधान. मला बोलण्याची संधी दिली, प्रास्ताविक करण्याची म्हणजे फार मोठी मला साठे साहेबांनी संधी दिली. तुम्हा सर्वांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं साठे साहेबांचं मी भयंकर धन्यवाद मानतो त्यांना. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी पहिल्यांदा सर्व उपस्थितांचं मी मुख्य संयोजक आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या प्रमुख या नात्याने सर्वांचं मनपूर्वक